9 दिवस नवरात्रीचे आपण साजरे करतो, पण त्याचं महात्म्य आपल्याला माहित नसतं. महिषासूर मारला, पण महिषासूर कोण, महिषासुराचा नेमका वध कसा झाला, हा या गजरातून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण की हिंदू धर्माचं आपलं धर्मशास्त्र, पुराण, कथा ह्या लोकांपर्यंत, कानापर्यंत गेल्या पाहिजे. कारण मोबाईलच्या जमान्यामध्ये या साऱ्या गोष्टींचा विसर होत चाललाय, तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. जगदंबेता आई अंबेता जगदंबेता आई अंबेता पाण्याचा मार्ग निवडला, पाण्यामध्ये तपश्चर्या करायची, दुसऱ्याने मार्ग निवडला अग्नी होत जातात, अग्नी तपश्चर्या करायची. झालं बाबा, याच्या तपश्चर्या चालू असताना एवढी कठोर तपश्चर्या झाली आणि इंद्राचं आसन ढळायला लागलं. इंद्राचं आसन हालायला लागलं. इंद्र समजला की या माणसाच्या तपस्येनं आपलं हे आसन धोक्यात येणार आहे आणि त्यासाठी त्याने काय केलं बघा, पाण्यातून मगरीचं रूप घेऊन राक्षसाचा वध केला, दानवाचा वध केला. थोडक्यात पण फार सांगण्याचा प्रयत्न करतोय, कळंबाचा वध झाला म्हणून त्याच्या भावाला एवढं दुःख झालं बघा. तपातून बाहेर आला आणि त्याला दुःख झालं, असं बंधुप्रेम हवं. दुःख झालं, त्याला आपली तलवार काढली आणि आपल्या मांडीवर ठेवून आपला आत्मघात करणार. एवढ्याच ब्रह्मदेव हजर झाले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, बाबा असं काही करू नको, जर मी असं करायला नको, ब्रह्म सांगतोय, जर मी असं करायला नको तर माझ्या पोटी सूर्यवीर असा या संपूर्ण त्रैलोक्यावर राज्य करणारा पुत्र मला द्यायचा आहे. हा वर मागितला झाला बाबा. ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा हे झाल्यानंतर प्रथम जी स्त्री तुझ्यासमोर, जी नारी तुझ्यासमोर हजर होईल, तिच्या समोर तू रथ हो, तिच्या समोर संत कर आणि तिच्यापासून तुला जो पुत्र होईल तो त्रैलोक्याचा धनी होणार आहे. बघा, संपूर्ण त्रैलोक्यावर राज्य करणार आहे. ब्रह्मदेवाने एवढं सांगितलं, रंभ निघाला. मी वाटेत भली मोठी म्हैस, वाटेमध्ये भली मोठी म्हैस दिसली आणि झालं बाबा, याला अंबाजोगा म्हशीवर काय झालं, म्हशीवर प्रेम जडलं, दोघांचं मिलन झालं आणि त्याच्यातून तिला गर्भ राहिला. एक रेडा आला, दुसरा एक रेडा होता, तो आला आणि त्या म्हशीला त्रास देऊ लागला. रंभाने हे पाहिलं, आपल्या पत्नीला त्रास देतोय, आपल्या देवतीला त्रास देतो,
माणसं रंग आला पण रंगाच्या पोटामध्ये त्या ऐकाने शिरत मारलं आणि रंगाचा इथे घात झाला बघा. तोच रंग पुढे रक्तबीज या नावानं परत जन्माला आला. त्याचा सुद्धा आईने असाच घात केला. पण काय झालं बघा, रंगाचा नाय झाला आणि म्हैसीच्या उदरामध्ये वाढणार हे अर्भ किंवा हा जो मूल होतं ते कुणाचं होतं, हा तो म्हैशी पासून झालेला रंभाचा पुत्र जो जन्माला आला तो आज ना उद्या त्या विश्वातून जाणारे मृत्यू हा अटळ आहे. त्या विश्वातील जर सत्य काय असते तर मृत्यू आहे. बघा किती आपण कुठेही शेवटचे वाजत असतो, कुठेही तरी आपण हवेत असतो, पण शेवटची दोरी मात्र त्याच्या हातात आहे. एक दिवस आपण एक दिवस सोडून जायचं. बघा ब्रह्मदेवाला सांगितलं आता पुढे आम्हाला तो कळत नाही झालं बाबा, आम्हाला तो देऊ नको, पण मला मानवाकडून दानवाकडून कुणाकडून मृत्यू होता का म्हणे. एक वेळ स्त्रीकडून मृत्यू आला तरी चालेल. महिषासुरात सांगितलं की स्त्रीकडून मृत्यू झाला बाबा. ब्रह्मदेवाने तसा तू म्हणाले ब्रह्मदेव आहे नाही. आणि महिषासुराचा शेवट कसा करायचा हा देवाला मोठा प्रश्न पडला. शेवटी काय झालं बघा, नारद मुनींचं आगमन झालं आणि नारदांनी काय उपाय सांगितलं बघा. प्रत्येक देवतेने आपल्याकडची शक्ती काढून कोणाला द्यायची ठरवली, कुणातरी एका स्त्रीमध्ये द्यायचं ठरवलं. आता शक्ती देणं हे ठरलं, पण त्या योग्यतेचं आहे कोण माय माऊली भगवती आदिमाया आदिशक्ती. तिचं नाव सुचवलं गेलं आणि तिची विनवणी करून तिला बोलवलं गेलं बघा.
निर्माण झालं बघा. यमराजानं आईचे केस निर्माण केले, केसाला शक्ती दिली यमराजानं. डोळे अग्निदेवाने निर्माण केले, आईचे डोळे कोणी निर्माण केले? अग्नीने निर्माण केले. व या कामदेवाकडून निर्माण झाल्या. कान वायुदेवाकडून निर्माण झालं, नाक कुबेराकडून निर्माण झालं, दात यक्षराजाकडून निर्माण झाले. खालचे ओठ सूर्याचा सारथी ड्रायव्हर, सूर्याचा सारथी अरुण यानं आईच्या खालच्या ओठाला शक्ती दिली बघा. वरचे ओठ कार्तिकीने दिले. 18 हात विष्णुदेवानं आपल्या विष्णुदेवाच्या शक्तीला 18 हात आईला निर्माण झाले बघा. नंतर वायुदेवाने दिली आणि लाल साडी आकाशातल्या तारकांनी चांदण्याने लाल साडी आईसाठी केली बघा, निर्माण केली. आमची आभूषणं विश्वकर्माने निर्माण केली. देवाचा तुका विश्वकर्मा याने काय केली? ही आभूषणं निर्माण केली. कमळ नावाचं फूल आईच्या हातामध्ये असलेलं कमळ वरुण देवाने बहार केलं आणि हिमालयानं सोन्याचा सिंह बहार केला. आईला हे अशा प्रकारे आईची उत्पत्ती झाली, आईचं रूप बदललं आणि आईच्या हातामध्ये शस्त्र देण्यासाठी कोणता देवाने काय ठरवलं? ब्रह्मदेवाने तांब्याचं कमळ धरून हातामध्ये दिलं आईच्या. महादेवाने विष्णू दिलं, विष्णूला सुदर्शन दिलं. वरुणानं समुद्रापासून होणारी पाण्याची लांब लचक दोरी दिली. 5 किला पाय, दोरी म्हणजे पाय. कारण अनेक असुरांचा नाश करायचा होता, असुर सैन्याचा नाश करायचा होता आणि तो नाश करण्यासाठी वरुणानं पाण्यापासून बनलेली एक मोठी रस्सी दिली बघा. समुद्रानं शंख दिला. अग्निदेवतेनं अग्निप्रहार करण्याची शक्ती दिली. वायूनं धनुष्य आणि बाण दिले बघा. इंद्राने काय केलं बघा? वीज पाडण्याची शक्ती आईला दिली आणि ऐरावताच्या गळ्यामध्ये असलेले अनमोल बाण आईचं वाहन सिंहाच्या गळ्यामध्ये घातलेली बघा. यमराजानं मृत्यू पास केला. काळ म्हणजे वेळ, काळ आणि वेळ एक गोष्ट आहे बघा. वेळ काळानं काय केलं? खरी मोठी असुरांचा नाश करण्यासाठी कुऱ्हाड दिली आणि सूर्यदेवानं आपल्या हजारो किरणांचं तेज आईच्या चेहऱ्यावर दिलं बघा. आणि म्हणून आई जगदंबा एवढी तेजस्वी आहे बघा. सर्व दुतांनी सैन्याने महिषासुराच्या सैन्यामध्ये बघा वंशीगण कोण कोण होते? विरूप, वस्ताला, दुर्मुख आणि तांबरा. विरूप, वस्ताला, दुर्मुख आणि तांबरा असे 4 सेनापती महारथी याच्या सैन्यामध्ये होते. यांनी ही बातमी पाहिली, सांगितलं बाबा महिषासुराला जाऊन सांगितलं बाबा धरणीला पाय आणि आकाशाला डोकं असलेली दैदिप्यमान एक स्त्री देवाच्या जवळ आलेली आहे, जी सिंहावर बसलेली आहे, तिच्या भाईमध्ये कुंकुम लिहिलेलं आहे असं वर्णन तिचं केलं. आणि महिषासुराला काय मोह झाला बघा की एवढ्या मोठ्या साम्राज्याला मला पत्नी हवी. त्यामुळे एक काम करा, त्याने सांगितलं की जाऊन सांगा लग्नाला तयार होते की नाही. आदिशक्तीला प्रत्यक्ष दुर्गा मातेला हा निरोप पाठवते बघा. कामातून झाला, तुझं रूप फक्त ऐकलं आणि एवढा हा त्याच्यावर होय बघा, एवढा भाडला बघा.
जास्त बोलत नाही, पण आज एकच विषयाला घेतलाय महिषासूर. महिषासूर हा शब्द विषयाला घेतलाय, पण दुर्गमासूर तुम्हाला मारलं म्हणून आई भगवतीला दुर्गा माता असं म्हटलं जातं बघा. या महिषासुराला निरोप केला आणि महिषासूर आईपर्यंत गेला आणि तिथं रूप पाहिल्यावर काय झालं बघा. परिसा मोरी माहुर एवढ्या मोठ्या त्रिभुवनाचा राज्य करतोय. त्रिभुवन सारा स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ ही लोक माझ्या अधीन आहेत, माझं वर्चस्व आहे, माझ्या सोबत जर राहिली माझी अर्धांगी बनून राहिली तर तुझं काहीतरी भलं होईल. असं प्रत्येक आधी माझ्या आदिशक्तीला म्हणून सांगतोय. हा महिषासूर सांगतोय. महिषासुराने हा तुझा प्रस्ताव नाकारला आणि युद्धाचा प्रसंग उभा राहिला बघा. 9 दिवस युद्ध चाललं, घणाघोर अशा प्रकारचं युद्ध झालं. युद्ध व्हायचं आणि आईला शक्ती मिळावी, आईला पाडवळ मिळावं म्हणून सर्व ऋषी मुनींनी एक घट पुजला गेला. म्हणून आपण घट स्थापना करतोय, घटाची पूजा करतोय. त्याचं हे महात्म आहे. घट पुजला गेला आणि त्या घटावर प्रत्येक दिवशी एक पुष्पांची माळ फोडली जाते बघा त्याच्यावर. हा महिमा आहे आईचा. महिषासुराला हत्तीचं रूप घेतलं, कधी सिंहाचं रूप घेतलं, कधी पक्षाचं रूप घेतलं, पण आई लढवली नाही. 9 दिवस घनघोर असं युद्ध केलं आणि दुर्गा मातेला या आईनं आजचा दिवस कात्यायनी देवीचा आहे बघा. आजचं रूप आहे देवीचं कात्यायनी. आणि या कात्यायनी रूपानं महिषासुराचा घात केलाय बघा. या कात्यायनी रूपानं दशमी दिवशी दशमी दिवशी महिषासुराचा या कात्यायनी रूपाने घात केलाय बघा. आणि महिषासुराला जगापासून सर्व देवतांना, पृथ्वीला, मृत्यू पाताळाला बंधनातून मुक्त केलंय बघा. मी वाटण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी माझ्यासाठी परत महेश परत बुवा, पुनव त्या ठिकाणी माझ्यासाठी साथ करते. संजय वाडकर बुवा, वैभव कुर्वे बुवा, तावडे बुवा, विजय तावडे त्या ठिकाणी माझ्यासाठी आले. त्याचे बरेच विद्यार्थी आहेत, पण आज या ठिकाणी मला साथ विषयावर कार्यक्रम पकवायचा आहे आणि माझा मुलगा गंगार करून त्या ठिकाणी जमलेची साथ करतोय बघा. हा आईचा महिमा, हा आईश्वराने केलेला प्रसंग आहे. अचानक सुचलं सरस्वतीची देण आहे बघा आणि हे करण्याचा माझा प्रयत्न असतो.
सन्मान ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये लक्ष्मीचा सहवास असतो बघा. आणि हे खरं आहे की हे पूर्ण घराची जोडी आणि फक्त असे खेळ पण आपल्या त्या सौभाग्यवती घरची जी माणसं आहेत ती महिला वर्ग आहे तो महिला वर्ग संपूर्ण संसार चालवण्याचं हे करतोय. त्या महिषासुराला वाटलं आणि एक नारी तिला काय भारी गेली होता महाबलाच्या आपल्या जरा कोणी लागलं तर आपण ते सहन करत नाही. पण स्त्री आपली घरातली सगळी कामं सांभाळून बघा मुलाला जन्म देणे ही गोष्ट काही साधी नाही. पण मुलाला जन्म देण्यासाठी 9 महिने गर्भामध्ये मूल सांभाळणं हे तेवढं मोठं स्त्रीचं हे आहे बघा. दुसरा पुनर्जन्म असतो आणि स्त्री महान आहे आणि याची ज्यादा खोली काढली तो खरोखरच या जगामध्ये महान आहे.